शुक्रवारी ठाण्यात पाणी नाही. MIDCचा जलवाहिनी दुरुस्तीसाठी शटडाऊन. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा, मानपाडा व वागळे या प्रभाग समिती क्षेत्रामध्ये गुरुवारी 23 मे रात्री 12 पासून शुक्रवार 24 मे रात्री 12 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद राहणार आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून येणारे पाणी या भागात दिले जाते. MIDCच्या पाणी पुरवठा योजनेच्या अंतर्गत 12वी गुरुत्व वाहिनीच्या कटाई नाका ते शीळ टाकी येथे तातडीचे दुरुस्तीचे काम घेतल्यामुळे त्यांच्याकडून होणारा पाणी पुरवठा दिनांक 23 मे 2024 रात्री 12 ते शुक्रवार दिनांक 24/5/2024 रात्री 12 एकूण 24 तास बंद राहणार आहे. या शटडाऊनमध्ये कालावधी ठाणे महापालिकेअंतर्गत दिवा, मुंब्रा प्रभाग क्रमांक 26 व 31चा काही भाग वगळता आणि कळवा प्रभाग समितीमधील सर्व भागांमध्ये, वागळे प्रभाग समितीमधील रूपादेवी पाडा, किसननगर नंबर 2, नेहरूनगर तसेच मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत कोळशेत खालचा गाव येथील पाणी पुरवठा 24 तासासाठी पूर्णपणे बंद राहील. पाणी पुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होईल याची कृपया नागरिकांनी नोंद घ्यावी. या काळासाठी पुरेसा पाणीसाठा करून ठेवावा. तसेच पाणी काटकसरीने वापरून ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे असे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्टी हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. विमानाचा धक्का बसल्यामुळे तब्बल 37 फ्लेमिंगो ठार झाल्याचे समोर आले आहे. सोमवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. रेस्क्यू असोसिएशन फॉर वाईल्ड लाईफ वेलफेअरने याबाबत माहिती दिली. सध्या मृत्यूचे कारण विमानाशी पक्ष्यांची टक्कर असे सांगितले जात आहे, पण शवविच्छेदनानंतर याची पुष्टी होईल. प्राथमिक माहितीनुसार एमिरेट्स एअरलाइन्सच्या विमानाची धडक फ्लेमिंगोच्या थव्याला बसल्याचे सांगितले जात आहे. अद्याप एमिरेट्सकडून याबाबत माहिती देण्यात आलेली नसली तरी थोड्या वेळात ते अधिकृत निवेदन जारी करणार असल्याचे समजते. धावपट्टीवर लँडिंगच्या तयारीसाठी विमान खाली आल्यानंतर ही घटना घडली असावी असा अंदाज वर्तवला जातो. या घटनेत फ्लेमिंगो पक्ष्यांचा अख्खा थवा मृत्युमुखी पडल्याची भीतीही व्यक्त होत आहे. घाटकोपर हे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अगदी जवळ असलेले उपनगर आहे. दिवसभर आणि रात्रीही या भागावर मोठ्या प्रमाणात विमाने उडत असतात, त्यामुळे ही घटना घडल्याची शक्यता वर्तवली जात आहे. घाटकोपरमध्ये निरनिराळ्या ठिकाणी मृतावस्थेत पक्षी पडले असल्याचे अनेक फोन आले होते. याबाबत माहिती देताच वन विभागाच्या
मॅग्नो सेलने तात्काळ पावले उचलत RAWW पथकांसह शोध मोहीम सुरू केली आणि सोमवारी रात्री त्यांना अनेक मृत फ्लेमिंगो आढळले. ठाणे जिल्ह्यात सोमवारी जल्लोषात मतदान. ठाणे जिल्ह्यात सोमवारी जल्लोषात मतदान झाले. जिल्हाभरातील 66,67,473 मतदारांपैकी 50 ते 55% मतदारांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावला आहे. जिल्हाभरातील 18 विधानसभा मतदारसंघातील 6,004 मतदान केंद्रावर या मतदारांनी 13,208 मतदान यंत्रणा EVM यांचे बंदिस्त केले आहे. आता या सर्व EVM मशीन कडक सुरक्षा बंदोबस्तात ठिकठिकाणच्या स्ट्रॉंग रूममध्ये जमा करण्यात आल्या. या जमा झालेल्या ठिकाणी 4 जून रोजी या यंत्रणांमधील मतमोजणी करण्यात येईल. तोपर्यंत या यंत्रणांची सुरक्षा शस्त्रधारी CRPF RPFच्या जवानांकडून 3 टप्प्यात होईल. ठाणे लोकसभा मतदारसंघातील या यंत्रांना 7 ट्रक, 11 टेम्पो आणि 16 कंटेनर आणण्यासाठी वापरण्यात आले आहे. या सर्व यंत्रणा 2,453 मतदान केंद्रावरून कडक सुरक्षेत कावेसर येथील न्यू हॉरिझन हायस्कूल, कासरवडवली, घोडबंदर येथे जमा करण्यात आलेली आहे. याच हायस्कूलमध्ये मतमोजणी करण्यात येणार आहे. तर कल्याण लोकसभेच्या 1,960 मतदान केंद्रावरील 3,920 मतदान यंत्र डोंबिवली पूर्वेच्या सावित्रीबाई फुले कला मंदिर नाट्यगृहाच्या तळमजल्यात ही यंत्र कडक सुरक्षा व्यवस्थेत जमा झाली आहेत. या यंत्रांना 10 ट्रक, 6 टेम्पो आणि 7 कंटेनरद्वारे या स्ट्रॉंग रूममध्ये जमा करण्यात आली. या यंत्रातील मतमोजणी डोंबिवली पूर्वच्या सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलातील कैलासवासी सुरेंद्र वाजपेयी बंदिस्त क्रीडागृहात पार पडणार आहे. तर भिवंडी लोकसभेच्या 2,191 मतदान केंद्रावरील 4,382 मतदान यंत्रांना सावतगाव येथील KUD बिझनेस क्लस्टर येथे 20 ट्रक, 2 टेम्पो आणि 8 कंटेनरद्वारे आणण्यात आले आहेत. तेथेच मतमोजणी करण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. बारावीचा निकाल जाहीर. ठाण्यातील तुषार अकॅडमीचा 100% निकाल. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या 12वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे आज. यंदा 12वीचा निकाल 93.37% लागला आहे. सर्वाधिक 97.51% निकाल कोकण विभागाचा तर मुंबई विभागाचा सर्वात कमी 91.95% लागला आहे. ठाण्यातील वागळे इस्टेट पडवळनगर परिसरातील 27 वर्ष जुनं तुषार अकॅडमी या कोचिंग सेंटरमध्ये विद्यार्थ्यांनी 100% निकाल पटकवलेला आहे. विशेष म्हणजे 12वीच्या निकालामध्ये मुलींनी बाजी मारली आहे आणि तुषार अकॅडमीची 12वीची विद्यार्थी कैकक्षा यांनी 90.33 तर अभय वैश्य यांनी 90.17 गुण प्राप्त केले आहे. तर कृषीचंद्र यांनी 84% तर श्रवण उतेकर यांनी 83% गुण प्राप्त केलेले आहे. ठाण्यातील वागळे इस्टेट पडवळनगर परिसरातील 27 वर्षापासून तुषार अकॅडमी कोचिंग क्लासेस सुरू आहे. हा सर्वात जुना क्लास असून येथील शिक्षक मुलांच्या अभ्यासाकडे विशेष लक्ष देतात. त्यामुळे या क्लासमध्ये शिकणारे सर्व विद्यार्थी हे जोमाने अभ्यास करतात. यावेळी तुषार अकॅडमीचे संस्थापक तुषार पडवळ यांनी सांगितले की आम्ही विद्यार्थ्यांना पहिल्या दिवसापासूनच अभ्यासाला सुरुवात करतो. तसेच बोर्डाचा पेपर कसा लिहावा यासाठी मार्गदर्शन करतो. तसेच 10वी व 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी नाईट क्लासेस देखील घेतले जातात, असं मत तुषार पडवळ यांनी व्यक्त केले. निकाल चांगलाच लागलेला आहे आणि 91 इज द हायेस्ट फ्रॉम केलकर कॉलेज. एक आहे अभय वैश्य म्हणून आहे आणि एक दुसरी आहे KK शाह म्हणून आहे. त्यांचा रिझल्ट 91% आहे आणि तो हायेस्ट आहे आपला इथे. आणि यावेळेस ओव्हरऑल रिझल्ट 100% लागलेला आहे आणि आमच्या क्लासमध्ये पण 100% रिझल्ट आहे. My name is Kaikusha Samir Sheikh and I belong from BG Wazik College and I've been studying I've been studying from Tushar's Academy for my coaching thing. So yeah. 89 मार्क्स है, कभी सोचा था इतना मार्क्स है? I didn't score 85. कभी इतना मार्क्स आएगा? क्लासेस में किस
So my family has supported me a lot, and I've been since my childhood I've been scoring the best percentage possible. So it was like for me like I have to score this time as well. So I studied the time, whichever the time it was possible, I studied and I gave my level best. And the classes faculty, they helped me a lot, and yeah.